Harish Rana gets right to die. The Supreme Court has allowed the first passive euthanasia, permitting withdrawal of life support. इच्छामरणाचा विषय मानवी प्रतिष्ठेशी जोडलेला आहे आणि इच्छामरण ही आत्महत्येपेक्षा पूर्णपणे वेगळं असायला हवं. एका अर्थानं हे एक रिअलायझेशन आहे की आता वेळ आली आहे आणि हे शरीर आता साथ देणार नाही. बरं होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि त्यामुळेच शरीराला उगाच खेचण्यात काहीच अर्थ नाही. आणि जेव्हा वैद्यकीय तज्ज्ञ हे प्रमाणित करू शकतात की पुन्हा शुद्धीवर येण्याची किंवा सामान्य जीवन जगण्याची शक्यता असं म्हणूया की 1% कमी आहे, तेव्हा त्या व्यक्तीला जीवनातून बाहेर पडण्याचा पर्याय असायलाच हवा. माझं असं मत आहे की आपली उपयुक्तता आणि आपला आनंद संपल्यावर उगाच रेंगाळत राहण्यापेक्षा सन्मानाने जाणं केव्हाही चांगलं. फक्त लटकून राहण्यात काहीच अर्थ नाही. एक महान आयुष्य जगा, सखोलतेने जगा, आव्हानांना सामोरं जा, ध्येय निश्चित करा, ती पूर्ण करा आणि मग अभिमानाने निरोप घ्या, सन्मानाने निरोप घ्या आणि मग अपघाताने किंवा मजबुरीने नाही तर आपल्या इच्छेने आणि सन्मानाने निरोप घ्या. स्वतःच्या मृत्यूची निवड करण्याचा अधिकार असणं हे मानवी प्रतिष्ठेला साजेसं आहे.